बऱ्याच मुलांच्या आता परीक्षा झाल्या आहेत आणि एक खूप साधी गोष्ट बऱ्याच पालकांकडनं मला ऐकायला मिळाली आणि लहान मुलांकडनं, त्यांना उत्तरं माहीत आहे परंतु त्यांना प्रश्नच वाचता येत नाही आणि त्या प्रश्नांचा अर्थ कळत नाही. बऱ्याच मुलांना प्रश्न वाचता न आल्यामुळे उत्तर काय लिहायचं आहे परीक्षेमध्ये यात अडचण येत आहे. बऱ्याच मुलांना इंग्लिश वाचता येत नाही आहे. बऱ्याच जणांचा इंग्लिशचा बेस कच्चा आहे. तर हे इंग्लिश नेमकं मुलांचं कुठून आणि कसं पक्कं करायचं आहे याबद्दल मी आज बोलायला आली आहे. तुमच्या मुलांना सर्व प्राणी पक्षी म्हणजे ॲनिमल, बर्ड्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल्सचे नेम स्पेलिंगसह लर्निंग पाहिजे. यामध्ये काय होईल माहिती आहे का, तुमच्या मुलांचे लेसन तुम्ही बघा फक्त याच्यावरच आहे. ॲनिमल्स नेम आहेत, व्हेजिटेबल्स आहे, फ्रूट्स आहे, सगळं हेच आहे मुलांच्या अभ्यासात. सर्वात प्रथम हे हवं मुलांना. वॉज, दोज, दीज, विच ह्या ज्या शब्द आहे ना याचं पाठांतर चांगलं असायला हवं. खूप मुलांना ना या गोष्टीमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. प्रश्न काय आहे हा कळत का नाही आहे, कारण की त्यांना अर्थ कळत नाही, कारण की घरामध्ये इंग्लिश बोललं जात नाही आहे. मुलांना तू काय खाणार आहेस हे सुद्धा तुम्ही मराठीतनं विचारत आहेत, कधीतरी इंग्लिशमधून विचारायला हवं. मी नेहमी महिलांना सांगत असते महिलांनी इंग्लिश बोलायला सुरुवात करा, तेव्हाच तुमचे मुलं तुम्हाला हवं तसं इंग्लिश बोलू शकणार आहेत. जर आईला इंग्लिश बोलता येत नसेल तर मुलं इंग्लिश बोलत नाही. म्हणून मी नेहमी सांगते आमच्याकडे मदर इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे, महिलांनी कृपया करून तो करावा. फक्त महिलेला म्हणजे एका मदरला आपल्या मुलांसाठी, एका आईला आपल्या मुलासाठी काय इंग्लिश येणं गरजेचं आहे ते ह्या कोर्समध्ये शिकवलं जातं. यामध्ये अगदी बेसिकपासून तर इंग्लिश स्पीकिंगपर्यंत महिलांना शिकवलं जाते आणि त्याच प्रोसेसमधून तुम्ही तुमच्या मुलांनासुद्धा घरी जर शिकवलं तर मुलांमध्ये सुद्धा खूप चांगले बदल होत असतात. इंग्लिश सध्याची खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की जर तुमची मुलं इंग्लिश मिडियमला जात आहे आणि तुम्हालाच इंग्लिश येत नसेल तर हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. इंग्लिश कशी सुरुवात करायची, जसं बुक आहे तर रोजचा अभ्यासच कसा असावा मुलांचा. जे पेज आहे, जो एक लेसन आहे, त्या लेसनच्या मागे जे उत्तर प्रश्न आहे ना हे मुलांकडनं सर्वात प्रथम लर्निंग करून घ्या. महिलांनी स्वतःमध्ये पेशन्स ठेवा. मुलांना लेसन वाचायला लावा, चुकल्यावर मारू नका, नाहीतर मुलं अभ्यासाला बसत नाही. त्यांना जे शब्द वाचता येत नाही त्याखाली अंडरलाईन करा आणि त्यांना सांगा हे काय. त्यांना ते 5 वेळेस बोलायला लावा, त्यांना ते कंटिन्यू वाचन करायला लावा. बघा पहिल्या वाचनामध्ये तुमच्या मुलांना 30 शब्दांखाली अंडरलाईन असेल, दुसऱ्या वाचनामध्ये 25 शब्दांमध्ये अंडरलाईन असेल, तिसऱ्या वाचनामध्ये फक्त 10-12च अंडरलाईन असतील, चौथ्या वाचनामध्ये मे बी मुलांच्या फक्त 1-2च शब्दांखाली अंडरलाईन असतील. अशी मुलांची अभ्यास घेण्याची योग्य पद्धती आहे. मुलांना वाचन कसं शिकवायचं हा प्रश्न मला बऱ्याच महिला शिकवत आहे. त्याच्यावर एकच मार्ग आहे, तुम्ही मुलांना घेऊन बसा, त्यांना वाचायला लावा आणि जे शब्द त्यांना वाचता येत नाही आहेत त्या शब्दाला अंडरलाईन करायला लावा आणि ते स्पेलिंग पूर्ण त्यांना वाचायला लावा. जसं THIS दीज, THIS दीज, WAS वॉज ह्या गोष्टी जर मुलांना वाचता नाही त्यांना तर रिपीट करायला लावा, जे पण शब्द असतील ते. असं जर तुम्ही रिपिटेशनमध्ये मुलांना घेतलं बसून तर त्यांना वाचन करायला येईल. त्यांना वाक्य कसं, प्रश्न कसा वाचायचा आहे त्यांना तो वाचायला लावा आणि त्यांना विचारा याचा अर्थ काय. त्यांना जेवढं सांगता येईल तेवढं सांगता येईल, नंतर तुम्ही त्यांना सांगा की याचा अर्थ काय आहे. जसं व्हॉट म्हणजे काय आहे, बीच म्हणजे कोणते आहे, ह्या गोष्टी तुम्ही मुलांना शिकवा. मुलांना लवकरात लवकर प्रश्न समजतील. ह्याच प्रोसेसनी मुलांचा अभ्यास होतो. तुम्हाला पण मदर इंग्लिश स्पीकिंग क्लास करायचा असेल तर फक्त 999 फी आहे. तुम्ही 2 टप्प्यांमध्ये फी भरू शकतात आणि फक्त 1 महिन्याचा कोर्स आहे. परंतु महिलांना अगदी बेसिकपासून तर इंग्लिश स्पीकिंगपर्यंत ह्याच्यामध्ये मी सगळं संपूर्ण शिकवते. यानंतर महिलांना आपल्या मुलांचा अभ्यास परफेक्ट घेता येतो आणि महिला मुलांना ह्याच पद्धतीने शिकवूनसुद्धा पूर्ण इंग्लिश स्पीकिंग शिकवू शकतात. तर तुम्हाला पण ॲडमिशन घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे 7755925370. ह्या नंबरला मला कॉल करा किंवा मेसेज करा आणि अशाच आणखीन गोष्टींसाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका.